स्वीकार करा. ज्याची वारी आले त्यांच्या आरती आहे. कापूर घेऊन त्यांच्या आरती करा. त्यांना शांत करा. आणि विचारले नाही कोण आल्या मला आई साहेब मला मला आपण कोण आहे कोण सांगा कोण आले तुम्ही नावाची गर्जना करा. आपण मला कोण आले आनंदाने आले का महाफुलांचा पुरस्कार घेतलाय हा बरोबर आहे का काय कमी जास्त जागरण बोलत जे घरी मांडू तिथे घेणार रस्ता मोकळं करून देणार हा आणि या पुलाला जी काय असेल ती सांगून देणार आहे मला. मग मला सांगा तुम्ही जर वाघोबा आले मग तुमचा हत्यार कुठे आहे? तुम्ही जर आले आई तू कोण आले तुम्ही कोण आल्या गावाची गावदेवी आले आनंदाने आलेत का. मग हा जागरण गोंधळ मांडलाय हे जागरण गोंधळ मध्ये जी आम्ही केली सेवा तुम्हाला मान्य आहे का. हा किती शिवाराची तू किती शिवाराची आल्या तुम्ही येणार का मग जागरण गोंधळाला हा काही तुम्हाला लागेल तर आम्हाला आत्ताच सांगा तसं आम्हाला घ्यायला किंवा आमची येडी गोष्टी चालेल का तुम्हाला. वाघोबा देवा किती वर्षापासून राजकीय आहे किती 10 वर्ष आहे ना. तेव्हा शिवारामध्ये येऊन या शिवाराचं फुलाचं रक्षण करणार का. मग आम्ही तुम्हाला काय द्यायचं आनंदाने येड्या भक्तीने काय देऊ तुम्हाला काय द्यायचं हा भांडार देऊ. मग आम्हाला एवढंच सांगा फक्त तुम्ही जर आनंदाने आलं तर तुमचा शिक्का कोणता आहे तुमची शक्ती कशात आहे हा ठीक आहे. चला तेव्हा आनंदाने आलं ना भांडारचा मान देतो स्थान येणार घ्या महाराज भांडार द्या. कुठल्या तुमच्या नावाचं भांडारा आणि जागरण गोंधळ यायचंय एकदम. पहिले झाडाचं रक्षण मग फुलाचं रक्षण मग गावाचं रक्षण करणार का. मग आता आल्यासारखं स्थानावर जाणार का. चला मोकळ्या मनाने एकदम बोला माऊली आनंदाने आले जागरण गोंधळ येणार का हा आम्हाला पुढचं निरसन करून देणार. मग आम्ही मला द्या आणि पुढं माऊली याच्यात लेणं कोणतं आहे तुमचं उचलून द्या आम्हाला आणि फुलाचा उद्धार करायला जागरण गोंधळाला उद्या गोंधळ आहे ना आपला हा उद्या जागरण गोंधळ लेणं कोणतं आहे तुमचं आम्हाला उचलून द्या. द्या मोकळं मनाने एकदम आनंदाने खेळायचे का जागरण गोंधळ येणार आता खेळायचे का तेव्हा येणार आनंदाने आता खेळायचे.
शेतीवडी या मला एक सांगा तुमच्या ह्याच्यामध्ये आता पायाला कोणाच्या काय झालं बरं होत नव्हतं लवकर तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये जखम जातीला काय झालं बरं होत नव्हतं हा तिच्या नाव का त्यांचं अशी बरी होत नव्हती का हा तुम्ही राहता तेच घरी का आता तर बदललंय ठीक आहे तर आम्ही गोंधात सांगेल बाकी गोष्टी हा आता नाही रद्द आधी घ्यायचं माऊली जे काय ओटीपीटी तुझी आम्ही घरी भरू आता आपण एक 5 नामाचा गोंधळ आहे फक्त छोटासा त्या वागवायचा आहे ना आरतीकार फक्त घ्या ते घ्या बरं बाकीच्या वारीचं आहे ना घेऊन टाका घ्या नाही देवांचं गाणं घ्या ना कोण आहेत आपण हो खंडरायाचं घ्या सामान्य सुरुवातीला त्यांना द्वाराच्या मला झाला
मग कोणतर पण आले, कुठून आले? कडेवाड्यावरून आलेत ना. मग या पाटोळे कुळामध्ये तुम्ही आले, देवाचे कार्य घेतलंय तुम्हाला मान्य आहे का? जे आम्ही चालले सेवाची आणि भक्ती, हा काय असेल तर आम्हाला सांगून द्या. आता तसं आम्हाला पुढचं कार्य करायला, जे आम्ही कार्य घेतलंय करायला आमच्या एवढ्या भक्तीने, ते तुम्हाला मान्य आहे का? मान्य. मग जेव्हा आम्ही जागरण गोंधळ घेतलं तेव्हा शिवारामध्ये कुलामध्ये, तेव्हा तुम्ही जागरण गोंधळ घेणार का? अखेला जाऊन लेकरांच्या. मग आल्यानंतर आम्ही तुमचं मानपण काय देऊ देवा? जसं असेल तसं चालेल तुम्हाला. मला त्याला विचार मानतो का? हा 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 ते आम्ही देऊ, पण आमच्या मुलाचं उत्तर करायला, हा आडे अडचणी दूर करायला, काही आडे अडचण नको यायला. मला त्याला विचारा बोला कोण आहे? तुमची ओळख द्या मला. हे कडेपटवर आले कुठून? हा खंडराय सांगतात ते, आपण त्यांना विचारू. बोला सांगा मला. मग तेव्हा तुम्ही जर आले तर या कुळामध्ये काय अडे अडचण असतील दूर करणार का? हा करणार ना? मग झाडाला काय अडचण आहे? मग कोणी नाही जुनं जुनं कोण आहे? दोन बायका बघला होत्या यांच्या घरात, दोन करवल्या. या घरात काय देव होता त्यांच्या? हा पण त्या घरात काही खाना द्यायची का पहिले?
आमचे बाबा होते ना हा. म्हणजे असं हे करायचे म्हणजे ते देव वगैरे मांडायचे असे नेहमीच त्यांचा प्रकार चालत काय कोंबडा द्यायची नाही काय द्यायची देत होतो आम्ही देवाला. हा बर तर ते झाड रडतंय त्याची आपण थोड बोलला मध्ये करू आता कसं 5 नामाचं आहे बैराणात आलं पण 3 पिढीचा इतिहास आहे, आपण तेव्हा काढू त्याच्यामध्ये काय होतं काय नाही आणि कोणती लेडीज माहेरी यायची तुमची लग्न झालं पण माहेरी यायची कोण तुमची बहीण आत्या कोण ते एवढं जुनं नाही लक्षात आमच्या. लक्षात ही याचं उत्तर मला कोणत्यामध्ये द्या त्याचं कारण सांगतोय तुमची जी शेती आहे त्या शेतीवर देव कोणता आहे नाही माहिती आहे का हा? हा यांची म्हणजे ती कुटुंबाची आजोबापासून जी शेती तिच्यावर हा कोणता आहे त्याला त्याला काय देतात तुम्ही काय देतात पण ते भाडं उचलल्यावर सुद्धा काय माणसं द्यायची का भाडं भात भरल्यावर काय माणसं द्यायची का आता नाही देत तुम्ही याच्या आधी द्यायची का हा लिहून ठेवा याचा मला प्रश्नाचं उत्तर द्या कारण झाड घेतोय पण मोकलं नाही ते रडतंय झाड काय कमी पडलंय पण आमच्या सगळं देव नाहीये. तुमच्या नाही तुमच्या आजोबांच्या पासून जे कुटुंब आहे ना त्या जमिनीवरती कारण या हा एकच तुमचा घर एकच ना आणि कोणती लेडीज माहेर यायची लग्न झाली होती ना माहेर यायची हा ठीक आहे मग त्याची तुम्हाला कोणतं म्हणजे देईल काय काय नाही कारण अडचण थोडी झाडाला आहे झाड घेतोय पण झाडाला काहीतरी अडचण येते ते आपण मोकळं करून देऊ मी 2-3 वाजता सांगत ते घेऊन या फक्त मी देईल करून काय असेल ते आरती करायला यानं विचारता दाखल आपण इथं 5 जाईल पूर्ण रात्रमध्ये सगळी लोक असतात तिथं आपण पूर्ण करू यानं ना त्यांना आरती करा फक्त जेव्हा झाड घेतोय पण थोडं दुःखी आहे त्याचं कारण याच्यात पण एक त्यामध्ये वार आहे माहितीये का तुमच्या मागे कोणाच्या घरातले या 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 तुमचं कधी अंग भरलं होतं हा तुम्ही नका 5 मी लगेच सांगतो सुरुवातीला कारण त्याच्याकडे देवी ती पकडायची नाही सुरुवातीला तिला मला पण द्यायला लागेल नंतर तुमचा अंग भरू शकता का आता तुमचा अंग भरू शकताय आहे तुमच्याकडे चांगलं आहे कारण ते कसं सुरुवातीचं मान आपण तिला मान घ्यायला पाहिजे त्या नव्हते ना ते आपले बाबा आणि त्यांना पण मान द्यायला बसले आता त्या नाही त्यांना नाही विचारायचे त्यांना अडचण त्याने यानं पण द्या का या बसल्या त्यांना त्यांना द्या ना बाबा ना ती यानं द्या सांगतो ना त्यांचं कोणाचं काम करेल ना कारण चांगली गोष्ट आहे बाहेर पडले मोई पडा की नवडी ते त्यांना हा महाराज जाडून चालू करू विचारा महाराज विचारा बोला एवढं सुपारी त्याचं कारण काही कोणाच्या नावात सांगाल का तसं आम्हाला तुम्हाला मानपान द्यायला बोला समज होते ना घर होता कोण आले तर आम्हाला ओळख देणार का तसं आम्हाला तुम्हाला मानपान द्यायला जागरण गोंधळामध्ये तुम्हाला आम्ही घेऊ आता ओळख देणार का केस मागा हो नाही केस मागे नाव
खेळायचे का तुम्हाला मोबाईल देणार का आम्हाला स्थानव जाता गोंधळ येणार का नाही येणार सांगाल तेव्हा मला एकच जण उठला एकच जण गोंधळ लिपी सांगते पाच जणांचा गोंधळ हे आपण शॉर्टकट मध्ये घेतलाय अगदी रात्री आपली हे पूर्ण सांगू आता समोर मानलेले आहे त्यांच्या ठिकाणी माझ्या त्यांच्या ठिकाणी प्रथम महावर्गामध्ये लोकांचा कोल्हापूर म्हणजे आमभागाचा कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मीचा भक्तांनी देवाला मागला देवा धंदे करते राजलक्ष्मी कोटी उतरची जोडीने हार आनंदाने मी तुला जागरण गोंधळ